नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। तर मागचा व्हिडिओ जो आपण अपलोड केलेला होता YouTubeवर, त्यावर तुम्ही खूपच चांगला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। तर आज 18 फेब्रुवारी 2024 रोजी जी स्कॉलरशिप गव्हर्नमेंट परीक्षा प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन झालेली आहे, तर त्या परीक्षेची संभाव्य उत्तर सूची आपण पाहणार आहोत। तर इंग्लिश माध्यम इयत्ता 8वी फर्स्ट लँग्वेज अँड मॅथमॅटिक्स ते आपण पाहणार आहोत। तर पाहूयात आपण काही प्रश्न। सेक्शन 1 आहे इंग्लिश। फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड आउट द टाइप ऑफ कंजक्शन यूज्ड इन द सेंटेन्स। तर एक सेंटेन्स दिलेला आहे व त्यामध्ये जे कंजक्शन आहे ते येट येतं आणि त्या कंजक्शनचा टाइप जो आहे तो कोऑर्डिनेटिंग कंजक्शन, म्हणजे फर्स्ट क्वेश्चन सेकंड आन्सर। आता जो दुसरा क्वेश्चन आहे तो करेक्ट चूज द करेक्ट WH क्वेश्चन। तर इथे अंडरलाइन वर्ड्स साठी आपल्याला WH क्वेश्चन फाइंड आउट करायचा आहे, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड। थर्ड नंबर मध्ये आपल्याला एक वेब दिलेला आहे, त्यामध्ये मधोमध एक म्युझिक म्हणून एक वर्ड आहे व त्याच्या रिलेटेड वर्ड साइडला असतात, तर त्याचा ऑप्शन आहे सेकंड अँड फोर्थ आणि फिफ्थ जो क्वेश्चन आहे तो एका ऍडव्हर्टाइजमेंट वरती आहे। तर ही आहे ती ऍडव्हर्टाइजमेंट। त्या ऍडव्हर्टाइजमेंट वरचा हा जो चौथा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4। फिफ्थ क्वेश्चन हा सुद्धा त्याच ऍडव्हर्टाइजमेंटशी रिलेटेड आहे। इथे एक वेब दिलेला आहे व त्यात रॉंग येत आहे औरंगाबाद। दॅट इज द फर्स्ट ऑप्शन ऑफ द फिफ्थ क्वेश्चन। सिक्स्थ नंबर आहे, चूज द टू करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स। तर या क्वेश्चन मध्ये दोन करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, तर ऑप्शन नंबर थर्ड अँड फोर्थ इज द करेक्ट। इथे आपल्याला एक डायलॉग दिलेला आहे व त्याच्यावरती क्वेश्चन्स दिलेले आहेत। सेवेंथ क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन। क्वेश्चन नंबर 8 हा सुद्धा डायलॉग वरती रिलेटेड आहे, त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4th। क्वेश्चन नंबर 9, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ऍडजेक्टिव्ह क्लॉज। आन्सर आहे सेकंड अँड थर्ड। 10th आणि 11th क्वेश्चन हा एका लेटर वरती डिपेंड आहे, तर जो 10th नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज मिसिंग इन द लेटर, त्याचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन। हा क्वेश्चन सुद्धा लेटर वरती डिपेंड आहे, तर याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन 12 to 14 हे क्वेश्चन्स एका पॅसेज वरती अवलंबून आहेत, तर 12th क्वेश्चन आहे त्याचं आन्सर आहे थर्ड ऑप्शन। 13th क्वेश्चन सेकंड ऑप्शन। 14th क्वेश्चन थर्ड ऑप्शन। क्वेश्चन नंबर 15, 16, 17 रीड द टोर इटरनी अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। Question number 15, 16, 17. 15th number, which is not included in the tour itinerary, first option. 16 number, third option. 17 number, fourth option, that is the pristine. 18 number, find out the meaning of underlined non-English word asanas. Asanas म्हणजे yoga position, that is the second option. Choose the correct alternative of noun phrase. Here the option number third is correct. Question number 20. Choose the correct option of the underlined word ran here and there. Second option आहे 21. In COVID pandemic, WHO gave all instructions how to take care of ourselves. WHO चा full form आहे World Health Organization. 21 option number 4th. 22. The sum is difficult, but he can solve it. Option number 1st. 23 third option. 24 third option. 25 also the fourth option is correct. तर इंग्लिशची जी आन्सर की आहे ती आपली पाहून झालेली आहे। यात एखादा दुसरा प्रश्न हा बदलू शकतो, कारण की ही संभाव्य उत्तर सूची आहे, परंतु बरेचसे प्रश्न हे बरोबरच असणार। तर आपण मॅथमॅटिक्स या सब्जेक्टकडे वळूया।
परंतु जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर आपण वळूया मॅथ्सकडे. सेक्शन 2 मॅथमॅटिक्स 26 नंबर. इथे एक आयडेंटिटी म्हणजेच अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. 27 नंबर ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. 28 नंबर हे एक आपण लिनियर इक्वेशननी सॉल्व करू शकतो. याची जी स्पष्टीकरणासह एक्सप्लेनेशनसह मी व्हिडिओ टाकणारच आहे. तुम्हाला जर हा तो व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. 28 नंबरचं थर्ड ऑप्शन आहे. 29 नंबर फोर्थ ऑप्शन. 30 सेकंड ऑप्शन. 31 फोर्थ ऑप्शन. $32 नंबर. आता इथे एक सर्कल आणि एक रॉम्बस दिलेला आहे. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. 33 नंबर इथे ऑप्शन नंबर 1 आणि 2 करेक्ट आहे. हा ऑप्शन रॉंग आहे. 34 नंबर ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. 35 ऑप्शन नंबर 3. 36 ऑप्शन नंबर 2 and 3 is correct. 37 ऑप्शन नंबर 3 is correct. 38 नंबर इथे एक ट्रायंगल दिलेला आहे आणि त्याच्या मेजर्स फाइंड आउट करायचे आहेत. तर 38 नंबर सेकंड ऑप्शन. 39 ऑप्शन नंबर 1. 40 ऑप्शन 1. 41 ऑप्शन नंबर 4. 42 ऑप्शन नंबर 4. 43 ऑप्शन नंबर 2. 44 ऑप्शन नंबर 1 and 4 is correct. 45 सेकंड ऑप्शन. 46 ऑप्शन नंबर 1. 47 आपल्याला एक वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. त्याचा आन्सर 4th ऑप्शन करेक्ट आहे. 48 नंबर थर्ड ऑप्शन. 49 चौथा ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. 50 नंबर थर्ड ऑप्शन इज करेक्ट. 51 नंबर ऑप्शन नंबर 1 आणि 4 जो आहे तो करेक्ट आहे. 52 नंबर ऑप्शन 3 करेक्ट आहे. 53 ऑप्शन नंबर 4 जो आहे तो करेक्ट आहे. 54 नंबर हायपोटेन्यूस साइड जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. 55 ऑप्शन नंबर 2. 56 ऑप्शन नंबर 4. 57 ऑप्शन नंबर 3 and 58 ऑप्शन नंबर 1. 59 ऑप्शन नंबर 1. 60 ऑप्शन नंबर 2. 61 ऑप्शन नंबर 4 is correct. 62 ऑप्शन नंबर 4. 63 ऑप्शन नंबर 2 and 3. 64 ऑप्शन नंबर 4. 65 ऑप्शन नंबर 1. या पेजवर सध्या तर जास्तीत जास्त वर्ड प्रॉब्लेम्सच होते. या सगळ्यांची उत्तरं आपण स्पष्टीकरणासह अपलोड करणारच आहोत. तोपर्यंत ही उत्तरं तुम्ही चेक करू शकता. क्वेश्चन नंबर 66 आणि 67 जो आहे तो जॉइंट बार ग्राफ वरती आहे. तर इथे आपल्याला ग्राफ दिलेला आहे. थोडीशी जरा खाडाखोड आहे त्यामुळे, कारण की विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन पेपर हा जो आहे तो सॉल्व केलेला आहे. परंतु आपल्याला प्रश्न दिसत आहेत स्पष्टीकरणासह. 66 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आहे त्यात जरा प्रिंटिंग मिस्टेक आहे. कारण गर्ल्सचे जे नंबर आहेत ते सुद्धा 86 येत आहेत व बॉयज नंबर आल्सो 86. त्यामुळे त्यांचा जो पर्सेंटेजचा डिफरन्स आहे तो 0 येतोय. पण ऑप्शनमध्ये नाहीये तरी ह्यात प्रिंटिंग मिस्टेक आहे. क्वेश्चन रॉंग आहे. 67 नंबरचा 4th ऑप्शन आहे. 68 नंबर 1st ऑप्शन. 69 number 4th option, LCM of two consecutive even numbers. What will be the sum of these numbers? नंबरची सम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. क्वेश्चन नंबर 70 नंबर लाईन दिलेली आहे व त्यानुसार आपल्याला क्वेश्चनचा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 71 जो आहे तो एज प्रॉब्लेम्स वरती आहे. त्याचा आन्सर 2nd ऑप्शन आहे. 72 अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स या टॉपिक वरती तो प्रश्न आहे. 72 चा 3rd ऑप्शन इज करेक्ट.
73 ऑप्शन नंबर फर्स्ट आणि थर्ड हा करेक्ट आहे, कारण इथे इनकरेक्ट विचारलेला आहे, त्यामुळे इथे फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. 74 चा ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे and the 75 goes to 80, that is the option number second. तर आपण आजच्या ज्या पेपर नंबर 1 2024 झालेल्या पेपरचे आन्सर की आपण पाहिलेली आहे. ही संभाव्य उत्तर सूची आहे. एखादा दुसरा प्रश्न बरोबर चूक असं होऊ शकतो, त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाहीये. आपण ॲव्हरेज मार्क्स आपल्याला किती पडतील हे आपण चेक करू शकतो. तर आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा सृष्टी अँड अथर्व क्रिएशन.